big hello to all the sparkling and wonderful kids out there. मी म्हणजे मानसी तुमच्या सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये मनापूर्वक स्वागत करते. आपण आपल्या आजच्या सेशनमध्ये द लास्ट लेसन हा जो चॅप्टर वाचतो आहे त्याचाच नेक्स्ट पार्ट वाचूया. लेसन खूप चांगला चालला आहे आणि आय होप की तुम्हालाही आवडत असेल आणि खूप ह्याच्यात सेंटिमेंट्सच्या गोष्टी आहेत. आता पुढे जे येणार आहेत त्याच्यात अनेक जे आहे एम हॅमेल जे की टीचर आहेत फ्रेंचचे, ते आपल्या अगदी मन मोकळं गोष्टी करतात आपल्या स्टुडंटशी आणि सांगतात त्यांना की कशा प्रकारे त्यांनी त्यांचे स्टुडंट्स जे शिकलं नाही त्याच्यात त्यांची चूक होती, त्याच्याबरोबरच त्यांच्या अभिभावकांची चूक होती आणि त्यांनी म्हटलं की माझी स्वतःची पण चूक होती की मी तुम्हाला इतकं नीट शिकावू नाही पावलो. त्याच्या पुढे ते काय म्हणतात आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण वाचूया द लास्ट लेसन म्हणजे शेवटला पाठ. सो आता आपण वाचायची सुरुवात करायची चॅप्टरला. देन फ्रॉम वन थिंग टू अनदर एम हेमेल वेंट ऑन टू टॉक ऑफ द फ्रेंच लँग्वेज सेइंग दॅट इट वॉज द मोस्ट ब्युटिफुल लँग्वेज इन द वर्ल्ड. त्याच्यानंतर काय झालं की एका नंतर दुसरं ते अनेक गोष्टी करत गेले एम हेमेल आणि फ्रेंच लँग्वेज फ्रेंच भाषेच्या बाबतीत खूप त्यांनी काही गोष्टी म्हटल्या आणि हे म्हटलं की ही जी आहे पूर्ण जगातली सगळ्यात सुंदर लँग्वेज आहे. त्यांना आपल्या लँग्वेजचा फार जास्त अभिमान होता. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असलाच पाहिजे, कारण की तेव्हाच आपण ते पिढी तर पिढी पुढे वाढवू आणि त्याचं जे आहे उन्नती होईल. वी मस्ट गार्ड इट अमंग अस and never forget it, because when a people are enslaved, as long as they hold fast to their language, it is as if they had the key to their prison. ह्याच्यात काय म्हणतात ते बघा, फार गुड गोष्ट आहे. वी मस्ट गार्ड इट अमंग अस म्हणजे इट म्हणजे काय, लँग्वेज. तर आपल्याला त्याला गार्ड केलं पाहिजे, त्याची जी आहे सुरक्षा केली पाहिजे आपल्यामध्ये, आपल्या लँग्वेजची, आपल्या भाषेची. अँड नेव्हर फॉरगेट इट, आणि कधीच त्याला विसरलं नाही पाहिजे, आपल्या लँग्वेजला कधीच विसरलं नाही पाहिजे. आपली जी भाषा आहे तिला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. बिकॉज वेन अ पीपल आर एनस्लेव्ड, कारण की जेव्हा लोक जे आहे एनस्लेव्ड होतात म्हणजे की त्यांना जेव्हा बंधक बनवलं जातं, ॲज लॉंग ॲज दे होल्ड फास्ट टू देअर लँग्वेज, जेव्हापर्यंत ते आपली लँग्वेजला जे आहे बांधून ठेवतात, म्हणजे की त्याला विसरत नाही, त्याच्याशी अगदी जकडून राहतात, इट इज ॲज इफ दे हॅड द की टू देअर प्रिझन. तर ते असंच असतं जसं की त्यांच्याजवळ या प्रिझन म्हणजे काय असतं, कैद, कैदशी सुटायची चाबी असते त्यांच्याजवळ जणू काही, जर ते आपली लँग्वेजला जोडून आहेत तर. देन ही ओपन द ग्रामर अँड रेड अस आर लेसन, आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, आमची व्याकरणची जी पुस्तक होती ती उघडली आणि एक लेसन वाचू लागले त्याच्यातनं. इट वॉज अमेज्ड टू सी हाऊ वेल आय अंडरस्टूड इट. त्या दिवशी मी फार चकित झालो हे सोचून की मला त्या दिवशी सगळं काही समजत येत होतं. ते जे काही म्हणजे शिकवत होते याच्या आधी कधी पण त्यांनी काही शिकवलं तर याला काही समजत नव्हतं येत, आणि तो इकडे तिकडे बाहेर वगैरे बघत होता, लक्ष नव्हता देत. पण आज त्याला त्यांच्या शिकवलेलं सगळं काही समजत येत होतं. ते बहुतेक म्हणूनच होतं कारण की त्याला आता भीती होती की आता ह्याच्यानंतर त्याचे सर त्याला कधी नाही मिळतील, आणि म्हणून तो अगदी मन लावून अभ्यास करत होता. ऑल ही सेड सीम सो इझी, सो इझी. तो म्हणतो की ते जेही काही म्हणत होते सगळं किती सरळ वाटत होतं, अगदी सोपं. आय थिंक टू दॅट आय हॅड नेव्हर लिसन सो केअरफुली. तर मला पण विचार आला, मी सुद्धा विचार केला की मी जे आहे आजच्या आधी कधी पण इतक्या केअरफुली, इतकं लक्ष देऊन कधीच त्यांची गोष्ट नाही ऐकली. अँड दॅट ही हॅड नेव्हर एक्सप्लेन्ड एव्हरीथिंग विथ सो मच पेशन्स. आणि ह्याच्याबरोबर एक गोष्ट आणि की त्यांनी, जे आमचे सर होते एम हेमेल, त्यांनी सुद्धा इतक्या धैर्याने, इतक्या चांगल्या प्रकारे बहुतेक कधी पढवलं पण नसेल. It seemed almost as if the poor man wanted to give us all he knew before going away and to put it all into our heads at one stroke. तर असं वाटत होतं की जसं की तो बिचारा गरीब माणूस, म्हणजे गरीब म्हणजे इथे अमीर गरीब वाली गोष्ट नाहीये, म्हणजे की तो जात होते ते तर फार जास्त म्हणजे की त्यांना अशी बेचारगी होती त्यांची, की ते जायच्या आधी असं वाटत होतं की त्यांना जितकं काही येत होतं ते सगळं आमच्यामध्ये देऊन देणं चाहत होते, सगळं वाटून देणं चाहत होते. तर ऑलमोस्ट ऍज इफ द पुअर मॅन वॉन्टेड टू गिव्ह अस ऑल, की आम्हाला सगळं काही देऊन देणं चाहत होते. ही न्यू, जे त्यांना माहिती होतं, बिफोर गोईंग अवे, जायच्या आधी आम्हाला सगळं काही सांगून जाणं चाहत होते, देऊन देणं चाहत होते. अँड टू पुट इट ऑल इन टू आवर हेड्स ऍट वन स्ट्रोक. आणि जसं की ते वन स्ट्रोक म्हणजे काय, एकदा मध्ये सगळं काही आमच्या
दिमागमध्ये आमच्या डोक्यामध्ये सगळं काही टाकून देणं चाहत होते असं वाटत होतं. आफ्टर द ग्रामर वी हॅड अ लेसन इन रायटिंग. आता आमचा व्याकरणची क्लास झाली, त्याच्यानंतर जे आहे आमची रायटिंगचा क्लास होता, म्हणजे की आमचा लेखनचा क्लास होता, लेसन होता. दॅट डे एम हॅमेल हॅड न्यू कॉपीज फॉर अस. तर त्या दिवशी जे होते आमचे मास्तर एम हॅमेल, त्यांनी आमच्याकरता नवीन कॉपीज आणल्या होत्या. ऑन विच वर रिटन इन अ ब्युटिफुल राऊंड हँड, आणि ज्याच्यात लिहिलं होतं खूप सुंदर अक्षरांमध्ये आणि साफ सुथरं एकदम लिहिलं होतं, फ्रान्स एल्सेस, फ्रान्स एल्सेस, हे अशा प्रकारचं लिहिलं होतं. म्हणजे फ्रान्स आणि एल्सेस यांची जागा जी होती. दे लुक लाईक लिटल फ्लॅग्स फ्लटरिंग एव्हरीवेअर इन द स्कूल रूम, हंग फ्रॉम द रॉड एट द टॉप ऑफ आवर डेस्क. तर असं वाटत होतं त्यांना पाहून जसं की ते छोटे छोटेसे फ्लॅग्स आहेत, झेंडे आहेत छोटे छोटेसे, फ्लटरिंग एव्हरीवेअर, चारीकडे आमच्या स्कूल रूमच्या जिथे आम्ही बसलो होतो चारीकडे ते लहरावतात, असं वाटत होतं की छोटे छोटे झेंडे आहेत ते. हंग फ्रॉम द रॉड एट द टॉप, जो अगदी टॉप वरती, अगदी उंच वरती कोणचा जो रॉड आहे तिथपासून घेऊन जे आहे ऑफ आवर डेस्क, आमच्या डेस्क पर्यंत चारीकडे असं वाटत होतं की तो जे आहे झेंडा लहरावतोय. म्हणजे फ्रान्स एल्सेस म्हणजे यांच्या जागेचं नाव, यांच्या देशचं नाव आणि यांच्या जागेचं नाव जिथे हे राहत होते. You ought to have seen how everyone set to work and how quiet it was. तर तुम्हाला हे बघायचं होतं की कशा प्रकारे हर कोणी, प्रत्येक जण जे आहे त्या दिवशी आपलं आपलं काम करत होतं आणि हाऊ क्वाईट इट वॉज, आणि किती शांतपणे सगळं काम चाललं होतं त्या दिवशी. न तर क्लासमध्ये एकही आवाज होता ना काही होतं, सगळं अगदी गंभीरपणे सगळं चाललं होतं. द ओनली साऊंड वॉज द स्क्रॅचिंग ऑफ द पेन्स ओव्हर द पेपर. तर फक्त जी एक आवाज होती, नुसती जी आवाज येत होती ती कसली होती, ती आवाज होती स्क्रॅचिंग ऑफ पेन्स ओव्हर द पेपर, म्हणजे की जे पेन आणि पेपरवरती जे लिहिलं जातं त्याच्या आवाजा नुसत्या येत होत्या. ऑन द रूफ द पिजन्स कूड व्हेरी लो. तर जे रूफ वरती म्हणजे जे छत वरती जे पिजन्स म्हणजे जे कबूतर होते त्यांची हळूहळू आवाज येत होती. जे म्हणजे की जे कबूतर जे आवाज करतात खूप हळू आवाज येत होती. अँड आय थॉट टू माय सेल्फ, आणि मी आपल्या स्वतःशी सोचलं, आपल्या मनात सोचलं, विल दे मेक देम सिंग इन जर्मन इवन द पिजन्स. तर मी आपल्या मनात सोचलं की काय ते लोक जे जर्मन आहेत ते या पिजन्सला, या कबुतरांना सुद्धा जर्मनमध्ये आपला आवाज काढणं शिकवतील का? म्हणजे हे लोक, जसं आपल्याला माहितीये की आपण भारतीय जे आहे किती वर्षानुवर्षपर्यंत जे आहे गुलाम गुलाम म्हणजे त्या लोकांच्या ह्याच्यात होतो ब्रिटिश काळामध्ये. अशाच प्रकारे जर्मन सुद्धा जे आहेत फ्रान्सवरती कब्जा केलेला होता. तर तो हे सुचत होता की काय या कबुतरांवरती पण तो आपले हे लोक जर्मन जोर आजमाईश करतील आणि त्यांना सुद्धा आपल्या भाषेत जे आहे कू करायला, म्हणजे जे आवाज काढतात ते करायला म्हणतील. अशा प्रकारे तो आपल्या मनात सोचू लागला. Whenever I looked up from my writing, I saw M. Hamel sitting motionless in his chair and gazing at one thing, then at another, as if he wanted to fix in his mind just how everything looked in the little schoolroom. आता काय म्हणतोय की जेव्हा मी आपली रायटिंग मधनं अधूनमधून वरती बघत होतो, म्हणजे लिहिताना आपल्या डोळ्यावरती जातो, तर मी काय पाहिलं, मी एम हेमेलला पाहिलं सिटिंग मोशनलेस, म्हणजे त्यांच्या काही हालचाल नव्हती, हलडुल नव्हती काहीच, इन हिज चेअर, आपल्या चेअरवरती बस चुपचाप बसलेले होते. अँड गेझिंग एट वन थिंग देन एट अनदर, आणि कधी एक वस्तूकडे कधी दुसरी वस्तूकडे बसते. गेज म्हणजे काय, घुरत होते. ऍज इफ ही वॉन्टेड टू फिक्स इन हिज माइंड, जसं की ते आपल्या माइंडमध्ये, आपल्या डोक्यामध्ये सगळं फिक्स करून घेणं चाहत होते, सगळं बसवून घेणं चाहत होते. जस्ट हाऊ एव्हरीथिंग लुक्ड इन द लिटल स्कूल रूम, या छोट्याशा स्कूलच्या रूम मध्ये काय काय वस्तू आहे असं वाटत की आपल्या ते माइंडमध्ये, आपल्या मनात बसवून घेणं चाहत होते. हिचा पुढचा पार्ट आपण आपल्या लास्टच्या सेशन मध्ये वाचूया. आता आपण इंग्लिश वर्कशॉपची एक्सरसाइज बघू. सो नाव वी विल स्टार्ट विथ अवर इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 7 बघा. राईट अ शॉर्ट नोट ऑन युअर मदर टंग अँड द अटेम्प्ट्स यू मेक टू स्टडी इट वेल. आपल्याला काय करायचं, एक छोटासा शॉर्ट नोट लिहायचा आहे आपल्या मदर टंग वरती. मदर टंग कोणची, आपली मातृभाषा मराठीवरती लिहायचंय. आणि आपण काय अटेम्प्ट केले, काय प्रयत्न केले तिला चांगल्याशी शिकाय करता. तर बघा आता, माय मदर टंग इज मराठी, माझी मदर टंग मातृभाषा मराठी आहे. इट इज स्पोकन ऑल ओव्हर महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्रात ती बोलली जाते. कोंकणी, मालवणी, अहिरणी, वऱ्हाडी आर सम ऑफ द डायलेक्ट्स ऑफ मराठी. तर मराठीच्या या सगळ्या बोल्या आहेत, काही कोकणी, मालवणी, अहिरणी आणि वऱ्हाडी.
विभिन्न म्हणजे की वेगवेगळ्या डायलेक्ट्स आहेत या. अकॉर्डिंग टू मेनी रायटर्स अँड फिलॉसॉफर्स इट इज द मोस्ट ब्युटिफुल लँग्वेज इन इंडिया. तर जे लेखकगण आहेत आणि जे खूप दार्शनिक झालेत मोठे मोठे, त्यांच्या हिशोबे भारताची सगळ्यात सुंदर भाषा कोणची आहे तर मराठी आहे. द मोमेंट वेन आय हर्ड द फर्स्ट मराठी वर्ड आई, आय हॅव बीन लर्निंग दिस लँग्वेज टिल टुडे. ज्या दिवशी मी पहिला आपला शब्द मराठीचा ऐकला होता आई, कारण की आपण सर्वात पहिला शब्द आईच म्हणतो है ना, आपल्या आईला हाका मारतो. तर त्या दिवशीपासून आजपर्यंत मी मराठी शिकते. आय लर्न इट फ्रॉम माय पेरेंट्स, ग्रँडपेरेंट्स, नेबर्स अँड माय मराठी टीचर्स. तर मराठी मी आपल्या पेरेंट्स, अभिभावकांपासून, आजी आजोबा, माझे पडोसी जितकेही आहेत, शेजारचे लोक आणि माझी मराठी टीचर, सगळ्यांकडनं मी मराठी शिकते. आय रीड अ लॉट्स ऑफ बुक्स इन्क्लुडिंग नॉवेल्स ऑफ रिनाउंड ऑथर्स इन मराठी. मी खूप साऱ्या पुस्तक वाचते याच्यात आणि खूप साऱ्या कादंबरी, नॉवेल्स म्हणजे काय कादंबरी, मोठ्या मोठ्या लेखकांच्या, मराठीचे लेखक आहेत जितके मोठे, सगळ्यांच्या मी बुक्स अशा वाचते. पीपल से मराठी इज रिच इन इट्स लिटरेचर. लोक असं म्हणतात की मराठी साहित्य खूप जे आहे चांगलं आहे आणि खूप छान आहे. बाय रीडिंग मराठी न्यूजपेपर्स, मॅगझिन्स अँड बाय लिसनिंग मराठी न्यूज बुलेटिन्स आय इम्प्रूव्ड माय व्होकॅबलरी. तर माझी जी व्होकॅबलरी म्हणजे जी माझी शब्द आहे, शब्दकोश आहे, तो मी मराठीचे जे न्यूजपेपर आहेत, मॅगझिन्स आहेत, पुस्तका आणि ह्याच्याशी वाढवले आणि ह्याच्याच बरोबर मराठी न्यूज बुलेटिन ऐकून सुद्धा मी आपली व्होकॅबलरी, शब्दकोश वाढवला आहे. Being my mother tongue, I haven't taken any special efforts to learn this language. तर चुकी ही माझी मातृभाषा आहे म्हणून मी काही खूप विशेष नाही केलं शिकाय करता. ॲज आय लर्न इट फ्रॉम माय सराउंडिंग्स, कारण की मी आपले सराउंडिंग्स, माझा जे चारीकडला जो माहोल आहे त्याच्याशी पण मी मराठी शिकत राहते. राईट पॉइंट्स अँड काउंटर पॉइंट्स ऑन द फॉलोइंग टॉपिक्स. आता पहा इथे काही टॉपिक्स दिले आहेत. एक टॉपिक आपण आपल्या आजच्या सेशन मध्ये पाहूया, एक टॉपिक आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. तर ह्याच्यावरती आपल्या पॉइंट्स आणि काउंटर पॉइंट्स म्हणजे की त्याच्या फेवर मध्ये आणि त्याच्या विदाउट फेवर मध्ये पण आपल्याला बोलायचंय. तर बघा, पहिला आहे यू शुड स्टडी ऑल सब्जेक्ट्स इन युअर मदर टंग, की तुम्हाला तुमच्या मातृभाषेतच सगळे जितकेही विषय आहे ते वाचले पाहिजे. पॉइंट्स बघायचे जे म्हणजे याच्या फेवर मध्ये आहेत. लँग्वेज इज अ सिम्बल दॅट रिफ्लेक्ट्स द कल्चर ऑफ वन्स कम्युनिटी, की कोणा एका व्यक्तीचा जो समुदाय आहे त्याचा जो आहे रिफ्लेक्ट करतं काय, त्याची भाषा. अँड एथनिक आयडेंटिटी अँड स्पीकिंग इन वन्स ओन मदर टंग कॅन क्रिएट अ सेन्स ऑफ पर्सनल आयडेंटिटी फॉर द स्टुडंट्स अक्रॉस द ग्लोब. आपण जेव्हा आपल्या मातृभाषेत पडतो, वाचतो काही पण, तर ते काय आपल्याला जे आहे त्याच्यात सेन्स ऑफ पर्सनल आयडेंटिटी, की ही आपली आहे काही, त्याचं म्हणजे आपल्याला खूप जास्त भान होतो आणि म्हणून ते आपण अनेक नीट प्रकारे शिकू शकतो. When students don't understand the instructions given by the teachers in English, they lose their confidence. तर जेव्हा मुलं जे आहे इंग्लिशमध्ये काही शिकवलं जाते या किंवा दुसरी लँग्वेज मध्ये आणि ते समजू नाही पावं, तर त्याच्याने काय होतं, त्यांचा आत्मविश्वास डगमगतो. अँड दे इदर चूज टू सिट सायलेंटली. आणि मग काय होतं, ते या तर ते अगदी चुपचाप बसले असतात क्लासमध्ये, किंवा ऑर रिपीट मेकॅनिकली, किंवा ते नुसतं जसं जसं बोलतात नुसतं मागे मागे. लीडिंग टू फ्रस्ट्रेशन, ज्याच्याने काय होतं ना, फ्रस्ट्रेशन होतं, तणाव होतो. अँड अल्टिमेटली रिपिटिशन, फेल्युअर अँड स्कूल ड्रॉपआउट. आणि शेवटी काय होतं की रिपीट करतात ते लोक, क्लासेस फेल होऊन जातात किंवा मुलं ड्रॉपआउट सुद्धा करून जातात, शाळा सोडून देतात. आता काउंटर पॉइंट्स बघा, की का जे आहे मातृभाषेत शिकलं नाही पाहिजे आणि विषय जे आहे अलग भाषेतही शिकले पाहिजे. इंडिया इज अ कंट्री विथ टू मेनी लँग्वेजेस. तर भारतमध्ये खूप सारे लँग्वेजेस आहेत, with some being state specific and Hindi being the national language. जसं की आता आपण आहोत, आपण मराठी शिकतोय. आता आपण कोणत्या दुसऱ्या प्रदेशात जाऊ तर तिथे दुसरी भाषा शिकली जात असेल. गुजरातमध्ये गुजराती शिकवली जाते आणि कोणत्या दुसऱ्या स्टेटमध्ये दुसरी शिकवली जाते. आणि हिंदी जे आहे नॅशनल लँग्वेज आहे, तर हिंदी पण शिकवली जाते. इंग्लिश बिंग अन इंटरनॅशनल लँग्वेज हॅज नाव बिकम लँग्वेज कनेक्टिंग द होल ऑफ इंडिया. आणि इंग्लिश एक इंटरनॅशनल लँग्वेज आहे म्हणून पूर्ण विश्वाला जोडाय करता ही पण शिकवली जाते. ऑन द अदर हँड वी हॅव आवर मदर टंग्स विच टीच द किड्स अबाउट अवर कल्चर अँड अबाउट अवर पास्ट. आणि दुसरी बाजूला एक आपली मातृभाषा असते जी की मुलांना जे आहे आपल्या संस्कृतीच्या बाबतीत आणि आपल्या पास्टच्या बाबतीत शिकवते. If the instructions are given in mother tongue, then the question arises
जर आपल्याला सगळे जितकेही इन्स्ट्रक्शन्स आहेत, जितकेही गोष्टी आहेत, जर फक्त मदर टंग मध्ये शिकवले गेले, तर एक प्रश्न जो उद्भवेल तो हा आहे, हाऊ विल दे कोप अप विथ इंग्लिश लेटर ऑन? नंतर जेव्हा त्यांना इंग्लिशशी सामना होईल, तर ते कसं शिकतील? द एज्युकेशनिस्ट अँड पॉलिसी मेकर्स नीड टू गिव्ह इट अ थॉट. आणि म्हणूनच जितके शिक्षाविद आहे आणि जे लोक नीतीचं निर्माण करतात, त्यांना ही गोष्ट सोचली पाहिजे, की पुढे जाऊन जे आहे आपल्याला कुणाला इंग्लिशचा सामना करावा लागतो, आणि म्हणून जे आहे एक दुसरी भाषा शिकणं जरुरी आहे. तर मुलांना आपला आजचा इंग्लिशचा सेशन इथेच फिनिश होतोय. नेक्स्ट सेशन मध्ये वी विल मीट सून. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.